हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे शुभ्रीत प्रोडक्शन प्रस्तुत आमची लाईफस्टाईलमध्ये. आज आपण आलेलो आहोत एका खास ठिकाणी आणि ते म्हणजे मत्स्यकट्टा, त्वरिसा मत्स्यकट्टा. प्राजक्ता आणि रचना या दोघी फ्रेंड्स आहेत. त्यांनी आयडिया आणि संकल्पना खूप छान काढली आहे. सो फ्रेंड्स, जाणून घेऊया त्यांच्या मत्स्यकट्ट्याबद्दलची ही माहिती. सो कमॉन, तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. चल. सो फ्रेंड्स, आज प्राजक्ताने काय स्पेशल डिशेस केले आहेत ना, तर तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया. प्राजक्ता, सांगशील का की ही डिश कोणती आहे? ही वजरी आहे आणि हा चिकन कुर्मा हा मी बनवला आहे स्पेशली. ठीक आहे. हा प्रॉन्स मसाला आहे मेड बाय मम्मी आणि चिकन कलेजी आहे, ते पण मम्मीने बनवली आहे स्पेशली. इथे सगळं मम्मी बनवते, चिकन फक्त मला सुट्टी असते त्या दिवशी मी बनवते. व्हेरी यमी डिशेस आहेत हो ना. आणि खूप छान आहे प्राजक्ता तुझं हे आयडिया. थँक्यू. सो आपण बघूया इकडे काय तयार होतंय ते. चला. ही सुरमई आहे आणि हे बोंबील रेडी होत आहे. म्हणजे इथे प्रॉन्स रेडी आहेत. हा. ओके. आणि म्हणजे तुमचं असं स्पेशालिटी असं काय असणार आहे? सो तुम्हाला इकडे येऊन मत्स्यकट्टावरती येऊन गरम गरम जर काही खायचंय तर ते आमचा प्रॉन्स फ्राय आणि जवळा भजी आणि हे बोंबील. वा फ्रेंड्स, मेनू तर एकदम सॉलिड आहेत. तुम्ही बघू शकता इथे गरम गरम क्रिस्पी असे बोंबील फ्राय चालू आहेत. आता पार्सलची ऑर्डर करते, पार्सल पण देते. 7च्या आधी जर मला ऑर्डर प्लेस केली ना तो मी पार्सल करते आणि डिलिव्हर पण करते आणि मिनिमम डिलिव्हरी चार्जेसमध्ये मी डिलिव्हर करते. ठीक आहे. विदिन माहीम माटुंगा. हां. मग वरळीला पण तू करतेस? वरळीला तर एकदम बाउंड्रीमध्येच आहे ना आपला वरळी. ओके. सो मग वरळीला होते. बरं, एक मला सांगशील का, रोज वेगवेगळे मेन्यूज असणार ना? हां, मेन्यूज माझ्याकडे वेगळे वेगळे असतात. चिकनमध्ये डेली वेगळी व्हरायटी असते. म्हणजे आज चिकन कुर्मा ठेवला आहे, सो कधी कधी ग्रीन चिकन असतं, कधी कधी चिकन सागोटी असतं, गोवन डिश आहे ती प्रॉपर, आणि कधी कधी चिकन मसाला असतो, कधी कधी मालवणी आपली पद्धत तशी, कोकणी मालवणी तशी, सो तशी असते. प्रॉन्स मसाला सिग्नेचर डिश आहे माझी. सो बेसिकली त्याच्यासाठी येतात इकडे प्रॉन्स मसाला खायला. आणि नवीन डिश आहे, म्हणजे आतापर्यंत इथे कोणाकडे आहे की नाही माहिती नाही. सो बेसिकली ती जवळा भजी म्हणून आहे, ती असतेच आपल्याकडे. ओला जवळाचं असतं ते. सो मग आहे ती. बरं, मला सांगशील का तू हे कधीपासून चालू केलंस? आता ह्याला 3 महिने झाले. 1 मार्चपासून मी चालू केलंय प्रॉपर. 1 मार्चपासून. सो आहे आज 3 महिने कंप्लीट झाले. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. सो आमच्या दोघींची अशी ती एक हे होती 2-3 वर्षापासूनची आमची इच्छा की जॉब करून एक्स्ट्रा काय करू शकतो. सो फॅमिलीचा बॅकअप असा होता आम्हाला आणि सपोर्ट, आणि त्याच्या थ्रू आम्ही हे चालू केलं. मला असंच यश मिळू देत. थँक्यू. आणि तुम्ही येत राहा आमच्याकडे, म्हणजे नक्कीच यश मिळेल. नक्की नक्की. सो फ्रेंड्स, आपण बघू शकता की खरोखर खूप मोटिवेशन आहे प्राजक्ता आणि तिची फ्रेंड. तुम्ही पण असंच मोटिवेशन घ्या, पण नक्कीच तुम्ही या स्टॉलला भेट द्या. आणि प्राजक्ता, मला सांगू शकतेस का आपल्या या बिझनेसचं नाव काय तुम्ही ठेवलं आहे? हे आहे त्वरिसाज मत्स्यकट्टा. सो बेसिकली त्वरिका जी आहे ती माझी भाची आहे आणि सान्विका जी आहे ती हिची भाची आहे. सो आम्ही त्या दोघींचं इनिशियल हे करून मर्ज करून त्वरिसाज ठेवलं आहे. आणि मत्स्यकट्टा म्हणजे मासाज, आणि हा आमचा कट्टा म्हणून कट्टा. अरे वा फ्रेंड्स, खूप छान आहे. प्राजक्ताच्या आयडिया, नाव पण खूप छान सुचवलंय. आपण बघू शकता की क्राऊड आता खूप वाढत चाललं आहे. आपण बघू शकता की खूप लोक आहेत ना, ह्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत, खूप एन्जॉय करतायत. आणि हा क्राऊड बघूनच तुम्हाला अंदाज येईल की इथे टेस्ट किती छान असणार आहे.
सो फ्रेंड्स, आपण बघू शकता की या मत्स्यकट्ट्यावर आपले मत्स्यकट्टा प्रेमी पण खूप आनंदाने या भोजनाचा स्वाद घेत आहेत. सो आपण जाणून घेऊया अशाच एका रसिकासोबत. नाव सांगू शकतेस का? हां, माझं नाव शरल आहे. हां, मी इथे सेकंड टाईम आली आहे. ठीक आहे. तर मी फर्स्ट टाईम वजरी खाते, नाही तर मी खूप फिश लवर आहे. तर मी फर्स्ट टाईम वजरी खाते आहे, ती पण भाकरी. नाईस. म्हणजे दोघांचं टेस्ट इतकं मस्त लागतंय ना की ती वजरी पण एवढी नीट शिजली आहे ना की ती चावायला पण मला असं वाटत नाही की मी काय रब्बर खाते. पण इतकं ते प्रॉपर शिजलं आहे ना, खूप मस्त. आणि टेस्ट कशी आहे? खूप छान, खूप छान. हो, मसाला एवढा बॅलन्स झाला आहे की तो जास्त म्हणजे तिखटही नाही आणि जास्त हेही नाही, म्हणजे बोलतात ना साधंही नाही. प्रॉपर जे जसं शिजलं पाहिजे ना, हां तसं शिजलं आहे ते. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता ते चीज एन्जॉईंग व्हेरी नाईसली. तर आपण जास्त तिला डिस्टर्ब नको करूया. यू कैन कंटिन्यू. आज आपने क्या ऑर्डर किया है? फ्राई है और प्रॉन्स फ्राई है, भाकरी है। ग्रेट. तो आप यहाँ पे हमेशा आते हैं? नहीं, मेरा तो फर्स्ट टाइम है, मगर यहाँ का टेस्ट अच्छा है, ये सुने इसलिए यहाँ पर आए. व्हेरी गुड. तो आप भी एन्जॉय करिए. मी कोलंबी मसाला आणि भाकरी ऑर्डर केली आहे. टेस्ट खूप छान आहे त्यांची, म्हणजे आपली घरगुती टेस्ट जी असते तशीच आहे आणि खूप छान आहे. मी अजून ऑर्डर केलं आहे, तर माझी बाकीची ऑर्डर येईल. कोलंबी फ्राय आणि जवळा भाजी अजून यायची. हो, आपण बघू शकता प्रणाली खूप एन्जॉय करते आहे मत्स्यकट्ट्यावरचा मत्स्य फूड. फ्रेंड्स, आपण बघू शकता प्राजक्ताने छान कोलंबी फ्राय टेस्ट करायला दिलेली आहे. तू ती टेस्ट करूया. नीलम, तू सुरुवात कर आणि तू सांगा ती. इतकी क्रिस्पी आणि इतकी छान टेस्ट आहे ना की माझ्या जिभेवर रेंगाळते तिथं. खूप सुंदर. ताई, तू पण खाऊन बघ. सगळं अगदी परफेक्ट आहे. शब्द कमी आहे. खूप सुंदर, अप्रतिम. सो फ्रेंड्स, आपण सेकंड डिश टेस्ट करतोय आणि ती आहे जवळा भजी. तर नीलम, चल पुन्हा एकदा आस्वाद घेऊया याचा. गरम आहे. पटापट खाऊ नकोस. खूप वेळा खाल्ली आहे मी जवळा भजी, पण अशी खाल्लेली नाही. खूप मस्त आणि खूप छान टेस्ट आहे. खरोखरच खूप सुंदर आहे. खूप सुंदर. आम्ही आता ठरवलं आहे, मी आणि नीलम येत्या बुधवारी बेत करतो इथे जेवायला येण्याचं. फ्रेंड्स, तुम्ही पण आम्हाला जॉईन करा. सो फ्रेंड्स, खूप यमी आणि खूप सुंदर टेस्ट होता. प्रॉन्स मसाला, जवळा भजी ही आम्ही टेस्ट केली. तुम्ही पण येऊन टेस्ट करा इथे. प्राजक्ता, रचना, थँक्यू व्हेरी मच. आणि आपण ह्यांचं एक म्हणजे वैशिष्ट्य काय सांगू, दोघी आहेत ना जॉबला जात आहेत आणि दुसरं म्हणजे अजून त्या शिकत आहेत आणि त्याच्यासोबतच त्यांनी हा बिझनेस चालू केला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. सो आय कॉंग्रॅच्युलेट यू बोथ. असेच पुढे जा आणि खूप प्रसिद्ध व्हा. प्राजक्ता, आता तुम्ही सांगू शकता? हां, नक्की. तुम्ही या वेनसडेला, तुम्ही येत आहे तसं प्लीज तुम्ही या आणि आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि फ्रेंड्स, तुम्ही लोक पण या आमच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि इकडे तुम्हाला खूप असं चमचमीत खायला मिळेल. ओके. आणि आमचा हा जो ॲड्रेस आहे हा प्रॉपर वरळी सेंचुरी बाजार असा आहे. बाजूला सिद्धिविनायक होरायझन टावर आहे. सो सिद्धिविनायक होरायझन टावर आहे, नुसतं होरायझन टावर नाही आहे. क्रोमाच्या इथून जर तुम्ही राईट घेतला ना, तर तुम्हाला फर्स्ट वाला जो राईट आहे तिथेच यायचं आहे. क्रोमाच्या इथून मेन सिग्नलवरून तुम्हाला राईट घेऊन डायरेक्ट स्ट्रेट येऊन जो फर्स्ट राईट आहे त्याच्या कॉर्नरलाच होरायझन टावर आहे आणि कॉर्नरलाच आमचं स्टॉलही आहे. खूप लोक चुकतात आमच्या ॲड्रेसमध्ये, पण आम्ही स्पेसिफिकली मेन्शन करतो की सिद्धिविनायक होरायझन टावर. सिद्धिविनायक मंदिर नाही आहे इथे. सिद्धिविनायक मंदिर म्हटलं की खूप जण सिद्धिविनायक मंदिराच्या इथे पण जातात. तिकडे फिश मिळणार नाही मंदिराजवळ, तो इकडे आहे. तो प्लीज तुम्ही व्हिजिट करा आणि शार्प 8 वाजता या. 8 वाजता या आणि 8 ते 10 टायमिंग आहे. पण 10 वाजता काही मिळेल की नाही त्याची गॅरंटी नसते. त्याची मी गॅरंटी देऊ शकते, कारण मी आता गेले 1 तास उभे आहे, बघते आहे सगळं काही संपत आलेलं आहे. त्यामुळे मी 9 पण नाही बोलणार. तुम्ही 8च्या आधीच या फ्रेंड्स. ठीक आहे. सो थँक्यू प्राजक्ता आणि रचना. थँक्स फॉर हेल्प. नक्कीच तुम्ही प्रसिद्ध व्हाल आणि आम्ही अश्युअर करतो यापुढे ॲड्रेस कोणी चुकणार नाही. थँक्यू. थँक्यू. सो टिल देन बाय. बाय फ्रेंड्स. तर फ्रेंड्स,
आम्ही एन्जॉय केला, तुम्हीही एन्जॉय केला असेलच हा एपिसोड. सो अशाच नवीन विषयांसोबत आपण पुन्हा येणार आहोत. टिल देन बाय. बाय.